दरम्यान पुण्यातील कार्यालयावर राष्ट्रवादी दावा करण्याची शक्यता आहे। पुण्यातील कार्यालयावर राष्ट्रवादी दावा करण्याची शक्यता वर्तवली जाते। पण प्रशांत जगताप यांच्या नावावर पुण्यातील हे कार्यालय आहे आणि प्रशांत जगताप सध्या शरद पवार गटासोबत आहे। तर कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील शहर कार्यालयावर राष्ट्रवादी, ज्यांना आता राष्ट्रवादीचं नाव मिळालेलं आहे आणि चिन्ह सुद्धा मिळालंय, अजित पवार यांची राष्ट्रवादी दावा करण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याच पुण्यातील शहर कार्यालयाबाहेरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह हे अजित पवार यांना मिळाल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसची जी कार्यालये आहेत ती आता अजित पवार गट ताब्यात घेण्याची शक्यता आहे। पुणे शहरातले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे मध्यवर्ती कार्यालय आहे जे आता शरद पवार गटाकडे आहे, याचा सुद्धा ताबा हा अजित पवार गटाकडूनच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतला जाऊ शकतो। 2 दिवसापूर्वी हा निर्णय झाला आणि काल आपण पाहिलं की याच शहर कार्यालयावरचे जे बाहेरचं घड्याळाचं चिन्ह होतं ते सुद्धा काल काढण्यात आलेलं आहे। आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे जे नाव होतं जे आता अजित पवार यांच्याकडे आहे त्या नावावर सुद्धा काळं कापड आहे ते लावून हे पूर्णपणे झाकण्यात आलेलं आहे। तू मे अशा प्रकारचा वाद झालेला होता। त्यानंतर दंगल नियंत्रण पथक आहे ते सुद्धा आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजेच शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर सध्या लावण्यात आलेला आहे। कॅमेरामन सचिनसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।